सुनेत्रा पवार ने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से राज्यसभा चुनाव के लिए अपना नामांकन पत्र दाखिल किया। आवेदन पत्र भरने के बाद मंत्री अदिति तटकरे ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि हम सभी बहुत खुश हैं कि सुनेत्रा पवार को राज्यसभा के लिए मनोनीत किया गया है। वे एक प्रतिनिधि के रूप में राज्यसभा में जाएंगी। खासकर संगठित महिलाओं के विभिन्न मुद्दों को उठाने के लिए सही आवाज मिलेगी। इसी के साथ उन्होंने महायुति में चल रहे खींचतान की चर्चाओं पर स्पष्टीकरण दिया। मुझे तो महागठबंधन में कोई मनमुटाव नजर नहीं आ रहा है। मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने अजित पवार को शुभकामनाएं दी है। महायुतीच्या प्रतिनिधी म्हणून त्या राज्यसभेमध्ये जाणार आहेत आणि विशेष म्हणजे महिलांना, पक्षातल्या संघटित असणाऱ्या महिलांना सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या वेगवेगळ्या समस्या मांडण्यासाठी हक्काचा आवाज हा त्यानिमित्ताने मिळालेला विशेष आनंद हा निश्चितपणाने आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत अजितदादांना। त्याचबरोबर फडणवीस साहेब जे आज विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग्ज आहेत, मेळावा आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या शुभेच्छा कळवलेल्या आहेत। त्यामुळे महायुती म्हणून सगळं एकजुटीने सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काही अडचण असण्याचं कारण नाही। नागपुर समय, गली से दिल्ली तक।